आज हौशी-हौशीनं गेलतोच ते पेरणी करायला, पण तिकून यायच्या ती पुरी पाण्यानं आमची हालच करून टाकले. तर तो विषय झाला असा, आता रोजच्या सारखा आज बी आपल्याला जावं लागत होतं पेरणी करायला. फरक फक्त एवढाच की पहिले जोडे येल होते आणि आम्ही मागून आलो. बाकी तुम्ही काही बी म्हणा 2-3 दिवसच पेरणं चालते, पण या 2-3 दिवसाचा फुल एन्जॉय होऊन जाते आमचा. काही आठवणी तर अशा जमा होऊन जातात की ती जिंदगीत बी भुलणं इम्पॉसिबल समजून घ्या तुम्ही. आपल्या भाषेत मधलं ते शक्यच नाही. त्याच्या बाद दुपारी 3 वाजता मस्तपैकी जेवण केले, गाळं धुतलं, सरकतीत निघालो घरच्या रस्त्यानं. कारण की धीरे धीरे करता करता पुरं वातावरण खराब झालं. बद्दल तर एवढी आलती की जसं समजून घ्या आता महापूर येते 100%. मला तर म्हणणं एकच होतं की जोरात पाणी यायला पाहिजे, टेन्शन नाही घरी जायचं लोक. आणि झालं तसं आज पहिल्यांदा माली जुबान खरी झाली आणि पाणी आलं. मी बी विचार करून आलो की माली जुबान कधीपासून खरी व्हायला लागली, नाही तर कधी आपल्या म्हटल्यानं काम झालं काय, हमेशा उलटच होते. तेव्हा संध्याकाळी 5 वाजता डायरेक्ट आलो पंचाळायला, कारण की आपल्याला अटी सलाबचे पैप टाकणं होते. आता यायचा सलाब आता दुसऱ्या दिवशी सकाळी, म्हणून एवढे टोले घेणं चालू होते आमचे. तेच तर म्हटलं आपल्या सांगा कोणतं उलटं काम झालं नाही. अटी आले फक्त 10 मिनिट झाले आणि ताकदनं पाणी सुरू झालं. वाट पाहिली पण शेवटी पाणी थांबलंच नाही. त्याच्यासाठी आपली काढली स्प्लेंडर सरकतीत निघालो घरच्या रस्त्यानं. आपल्याला जेने अजून बी फॉलो नशीन केलं तर काय पाहणार, लवकरात लवकर ते फॉलोचं बटन ठोकून द्या.